नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। कोणताही सण हो किंवा स्पेशल कारण मिठाईशिवाय अपूर्णच आहे। सणाच्या वेळेस काजू कतली, रबडी, मावा पेढा, ड्रायफ्रूट मिठाई या सगळ्या स्पेशल मिठाईच्या किमतीत दुप्पट वाढ होते, पण तरीही सणामध्ये तोंड गोड करायचंच आहे। यामुळे आज आपण शेंगदाण्याचे रिप्लेस करून खूप टेस्टी पण खूप स्वस्त अशी शेंगदाणा कतली बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। आता ते मी भाजून घेणार आहे। इकडे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात आता आपले शेंगदाणे घालून घेणार आहे। आता हे शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेणार आहे। आता या शेंगदाण्यांना आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आणि त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे। पाहू शकता शेंगदाणे गार करून आपण त्यांची साल काढून घेतलेली आहे। आता मी हे मिक्सर जारमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। आता इथे एका बाउलवर मी चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि आता बारीक करून घेतलेले शेंगदाण्यांचं पावडर आपण चाळणीने चाळून घेणार आहोत। पाहू शकता सगळं शेंगदाण्याचं पावडर मी काढून घेतलेलं आहे आणि जे जाडसर आहे ते मी काढून घेणार आहे। आता मी या शेंगदाण्याच्या पावडरमध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर मी इथे एक कढई ठेवून घेतलेली आहे। त्यात 1 कप साखर आणि आता त्यात अर्धा कप पाणी घालून आपण एक तारी पाक तयार करून घेणार आहोत। आता आपण चेक करून घेणार आहोत आपला पाक रेडी आहे का नाही। पाहू शकता एक तारी पाक हा आपला तयार झालेला आहे। आता मी हे पावडर सगळं यात घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। यात गठुड्या पडू द्यायच्या नाहीयेत। याच्या पाकाला जर आपण एक तारी बनवलेला नसेल तर आपली कतली ही सेट होणार नाही किंवा शेप घेणार नाही। आता यात मी 1 चमचा तूप घालून घेणार आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पूडही घालू शकता। मी हे उपवासासाठी तयार करत आहे त्यामुळे मी वेलची पूड घालत नाहीये। तयार आहे आपलं मिश्रण। आता आपण हे बटर पेपरवर काढून घेणार आहोत। इथे मी बटर पेपरला तूप लावून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपण बटर पेपरवर टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर गार करून घ्यायचं आहे। पाहू शकता हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे। आता आपण याला हाताने मॅश करून घेणार आहोत। आता मी इथे एक बटर पेपरला तूप लावून घेतलेले आहे। आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणावर आपण तो बटर पेपर ठेवून घेणार आहोत आणि हे बॅटर लाटून घेणार आहोत। पाहू शकता आपलं बॅटर हे लाटून तयार झालेलं आहे। आता आपण यांना कट करून घेणार आहोत। हे बॅटर थोडं गरम असतानाच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असेल तुम्ही त्या शेपमध्ये कट करू शकता। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावर चांदीचं वरतही लावू शकता।
पाहू शकता आपली शेंगदाणा कतली कट करून झालेली आहे। तयार आहे आपली शेंगदाणा कतली। खूप सॉफ्ट अशी झालेली आहे, तोंडात टाकल्यावर लगेच विरघळते। तुम्ही पण नक्की करून पहा। रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा।